भारतीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चेतनभाऊ झनके हे विकासाच्या व समस्या सोडवणार। मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक 8 मधून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे सुशिक्षित आणि उत्साही उमेदवार चेतनभाऊ झनके यांनी यंदाच्या निवडणुकीत पहिल्यांदाच उमेदवारी दाखल केली। स्थानिक विकास, स्वच्छता, मूलभूत सुविधा आणि तरुणांसाठी रोजगार या मुद्द्यांवर कार्य करण्याची तयारी त्यांनी व्यक्त केली। प्रभागातील नागरिकांमध्ये शैक्षणिक पात्रता व स्वच्छ प्रतिमा असलेला उमेदवार म्हणून त्यांच्याबद्दल उत्सुकता वाढली। आज मुक्ताईनगरमध्ये आपण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टीच्या वतीने निवडणुका लढत आहेत, काय सांगणार? आम्ही पहिल्यापासून काँग्रेस विचारसरणीचे लोक होतो आणि याच्या आधी आमच्या घरातून कोणीही सक्रिय राजकारणात कोणीही नव्हतं। मी आज एक पहिला व्यक्ती आमच्या घरातला की जो सक्रिय राजकारणामध्ये प्रवेश केलेला आहे। संविधान, सेक्युलरिझम या गोष्टी आपण फॉलो करतो आणि लोकशाही या सगळ्या गोष्टी जर जिवंत ठेवायच्या असतील तर काँग्रेस असणं खूप महत्त्वाचं आहे। मागील 30 वर्षापासून काँग्रेसचा इथं कोणी सदस्य नव्हता, तर आमच्या इथं विचार केला आम्ही की वाय नॉट बी, आपण का नाही, तर आपण कुठं काँग्रेससाठी एक प्रयत्न करायला काही हरकत नाही आणि मी काँग्रेसची उमेदवारी घेतली। मुक्ताईनगरमध्ये प्रभाग क्रमांक 8 मध्ये बरेचसे अडचणी आहेत, लोकांच्या सांडपाण्याच्या समस्या इथं दिसून आलेल्या नागरिकांच्या याआधी प्रकाशित केलेल्या होत्या वृत्तामध्ये, त्याबद्दल काय सांगणार? ॲक्च्युअलमध्ये तो विषय मागील नगरसेवक किंवा सीओ साहेब यांच्या लेवलला त्यांनी तो विषय मिटवला पाहिजे होता। जो ड्रेनेज सिस्टीमचा सर्वात मोठा इश्यू आहे, जो पोलीस लाईनच्या मागे आहे, तो ड्रेनेज सिस्टीम, तर सांडपाण्याचा एवढा इश्यू आहे की त्याच्या रोगराईसारखे भयंकर आजार प्रसरण्याची आजही म्हणजे शक्यता आणि पसरतही आहे, तर तो त्यांनी त्यांच्या लेवलवर मिटवला नाही। पण मी एक इंजिनियर व्यक्ती आहे आणि आमच्या घरात कॉन्ट्रॅक्टर लोक आहेत, तर आम्हाला माहिती आहे की तो विषय कसा सॉर्ट आउट केला पाहिजे। ड्रेनेज सिस्टीममध्ये कधीही फ्लो असताना हा ग्रॅव्हिटेशनली असतो, आपण तिथं मी त्यावेळेस ती समस्या बघितली तर गटारीचा फ्लो हा ग्रॅव्हिटेशनली नसून तो ऑपोजिट डिरेक्शनला आहे, तर त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होणारच नाही। तर आम्हाला त्याबद्दल नॉलेज असल्यामुळे 100% वी विल सॉल्व दॅट प्रॉब्लेम। आम्ही तो प्रॉब्लेम 100% सॉल्व्ह करणार म्हणजे करणार। आणि त्याच्यानंतर बऱ्याचशा विषय असे आहेत की सर्वात मोठा इश्यू जो आहे तर तो पाण्याचा विषय। शुद्ध पाणी आजपर्यंत बऱ्याचशा योजना येऊन गेल्या, पण आजपर्यंत कुठेही शुद्ध पाण्याचा प्रश्न आजही लोकांचा सॉल्व्ह झालेला नाही आहे। तो 100% आम्ही आपल्या लेवलवर 100% प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा प्रयत्न हा करणार आहे। आणखी बऱ्याचशा ज्या समस्या असतील आमच्या याच्यात बरेचसे हे गरीब कुटुंबातून लोक हे पूर आहेत जे शिक्षणासाठी हे करतात, त्यांना योग्य ते मार्गदर्शन आणि जी काही जबाबदारी आहे पुढे जायची त्यासाठी आपण प्रयत्न करायचा मार्गदर्शनासाठी करणार आहे। आणखी एकंदरीत आपल्या प्रभागामध्ये काही सुशिक्षित बेरोजगार मुलं आहेत, त्या बाबतीमध्ये आपले काय विचार आहेत? सुशिक्षित मुलं आहेत, पण त्यांना बऱ्याचशा वेळेस असं असतं की त्यांची एज्युकेशन घेऊन पुढे जाण्याची खूप इच्छा शक्ती असते, पण एक सर्वात महत्त्वाचा विषय असतो मार्गदर्शन। तर गाईडलाईनसाठी किंवा ते मिळवून देण्यासाठी आणि त्याच्यातून ते पुढे कसे जाऊ शकतात त्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे। नगरपंचायतमध्ये आतापर्यंत पहिल्यांदा उच्च शिक्षित उमेदवार उभं राहिले, त्याच्यातून तुमचं विजन काय असेल पुढच्या आमचा जाहीरनामा आम्ही एक तयार केलेला आहे आणि त्याच्यातून ज्या गोष्टी पॉसिबल आहेत, जसं मी पहिले सांगितलं की पाण्याचा प्रॉब्लेम तर सर्वात मोठा आहे, स्वच्छ पाणी, त्याच्यानंतर एक शवपेटी किंवा इथं बऱ्याचशा वेळेस टँकर म्हणजे पाणी टंचाई भरपूर प्रमाणात आहे, तर त्यासाठी आम्ही एक मोफत टँकरची एक व्यवस्था केलेली आहे। आणि आम्ही एज्युकेशनली समजा तुमच्या म्हणण्याप्रमाणे एज्युकेशन असल्यामुळे तुम्ही ऑब्वियसली मी एज्युकेशन या गोष्टीवर भरपूर भर देणारच आहे। ई लर्निंगसारख्या बऱ्याचशा गोष्टी आम्ही हे करणारच आहे। जे लोक मीडियामध्ये एक आपला व्हिडिओ व्हायरल झालेला होता की आपण घंटागाडी कचऱ्याच्या व्यवस्थेवरती खूप पद्धतीने तुम्ही त्यांना मार्गदर्शन करत असताना पण घंटागाडी कचरा येथील जे काही ठेकेदार आहेत त्या व्यवस्थित काम करत नाही, असा एक आपला व्हिडिओ व्हायरल झाल्यावर त्याबाबतीत काय सांगणार? आज जरी दिल्ली म्हणा किंवा महाराष्ट्रात म्हणा, गल्लीपासून त्यांची जरी सत्ता असली तरी गल्लीत कचरा यांचाच आहे आणि त्याची कचराही जमा केला जात नाही आणि त्याची विल्हेवाट व्यवस्थित लावली जात नाही। मी त्या बाबतीत बऱ्याचशा तक्रारी ह्या नगरपंचायतपासूनपर्यंत मी ह्या तक्रारी केल्या होत्या आणि ऑब्वियसली तो विषय तर माझ्या डोक्यात आहे, तो सर्वात पहिले सॉर्ट आउट करण्यासाठी जे काही माझ्या सर्वतोपरी प्रयत्न करावा लागणार मी ते करणारच आहे आणि 100% सॉर्ट आउट करणारच आहे। आपल्या झनके परिवारामध्ये आतापर्यंत राजकारणामध्ये कोणीही सक्रिय नव्हतं,
आणि आपल्या परिवारामध्ये जसे आपले वडील झाले, आपले मोठे वडील झाले आणि तुमचे काका झाले, हे शैक्षणिक पद्धतीने फार नोकरीवरती असताना देखील आपल्या परिवारातील कुठल्याही व्यक्ती राजकारणामध्ये सक्रिय नाही झाले, पण तुम्ही काँग्रेसच का निवडला? तर आपण बरोबर सांगितलं की याआधी आमच्या घरातून कुणीही राजकारणात सक्रिय नव्हतं. माझे काका, मोठे वडील हे गव्हर्नमेंट सर्वंट होते. तर ऑब्व्हियसली ते जर कुठल्याही पक्षाचं काम करू शकत नाही, पण आमच्या घरामध्ये लहानपणापासून काँग्रेस विचारधारा होती. आम्ही लोकशाही, संविधान मानणारे लोक आहे आणि लोकशाहीचे मूल्य जपणारे लोक आहे. तर ऑब्व्हियसली आम्ही काँग्रेस फॉलो करत होतो आणि आज एक तो सर्वात मोठं रिझन होतं की काँग्रेस जॉईन करा. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज करता प्रतिनिधी पंकज तायडे, मुक्ताईनगर.